सुरगाणा तालुका हा माझा परिवार आहे। या भागाचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे अंतिम ध्येय आहे। म्हणून नागरिकांनी पक्षभेद गटतट विसरून विकासाच्या बाजूने उभे राहावे असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी सुरगाणा शहरात विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले। यावेळी पवार यांनी सांगितले की तालुका तसेच तालुक्याचे नाव सुरगाणा शहर गेली अनेक वर्ष विकासापासून वंचित होते। अति मागास आकांक्षित तालुका म्हणून आजपर्यंत असलेली ओळख पुसून विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून येत्या काही वर्षात शहराचा चेहरा मोहरा बदलून मूलभूत सुविधा पुरविण्यात येतील। शहरातील जनतेने विकासाच्या मागे ठामपणे उभे राहावे। शहरात प्रवेश करतानाच ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात आदिवासी डांगी नृत्याने नागरिकांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले। यावेळी आमदार पवार यांच्या हस्ते शहरातील 13 कोटी रुपयांचे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले। यामध्ये रस्ते काँक्रिटीकरण, व्यायामशाळा इमारत, भूमिगत गटार, पथदिवे बसविणे, सोलार पथदिवे बसविणे, तालुका क्रीडा संकुलन रस्ता, जिल्हा परिषद शाळा नंबर 1 मध्ये अभ्यासिका बांधकाम, श्री स्वामी समर्थ मठ येथे सभा मंडप, भक्त निवास, सोलर दिवे आदी विकास कामे करण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, शहराध्यक्ष मनोज शेजुळे, जयश्री शेजुळे, ज्ञानेश्वर कराटे, भास्कर अलबाड, रंजना लहरे, योगेश ठाकरे, सचिन महाले, विजय कानडे, संजय पवार, नौस गायकवाड, निलेश करवंदे, परशुराम कांबडी, योगेश ठाकरे, विजय दळवी, आनंद जिरवाळ, माधव पवार, निलेश करवंदे, परशुराम कांबडी, योगेश ठाकरे, विजय दळवी, तुळशीराम महाले, तुकाराम देशमुख, राजू पाटील, युवराज लोखंडे, भास्कर अलबाड, निलेश सूर्यवंशी, सुरेश गवळीसह कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बऱ्याच ठिकाणी अजून विकास होणं गरजेचं आहे शहराचं। त्यासाठी मला सर्वांची साथ पाहिजे। माझ्याकडे असं आम्ही कळवणमध्ये कधीच पक्षभेद सुरेश भाऊ बघत नाही बरं का। 2 दिवसाचं राजकारण राहतं कळवणमध्ये, इथं थोडं जरा जास्त राजकारण आहे, पार्टी स्पिरिट। ते थोडं जरा बाजूला ठेवलं ना, तालुका फार पुढे जाईल आपला। कारण की आपला तालुका आकांक्षित म्हणून घोषित आहे, ती वाईट गोष्ट आहे। आकांक्षित म्हणजे मागास तालुका सुरगाणा तालुका। आता एवढ्या पुढच्या आठवड्यात एक कमिटी येते केंद्राची तपासायला की हा तालुका का मागास आहे। मग काही गावं निवडले ते तपासणार आहे। आपल्याला आकांक्षित नाव पुसायचंय आपल्याला। त्यासाठी आपल्याला सर्व पक्षांना घेऊन बरोबर चालायचंय आणि करायचंय। निश्चितच कामं होतील, त्यात चिंता करू नका। आता जी काही 13 कोटीची कामं आपण करतोय, भविष्यात अजून कशी अधिकची कामं होतील यासाठी आपण निश्चित तोही प्रयत्न करू। निश्चितच MSCBचं मी बघितलं, लाईटच्या बऱ्याच ठिकाणी तारा बऱ्याच ठिकाणी खाली आहे, तर पुढच्या आपण त्याबाबतही जरा लाईटचंही कसं होईल यासाठी निश्चित आपण करू। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।